पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे रोजी नाशिक दौऱ्यावर आहेत, तर नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघासाठी मोदींची पिंपळगाव इथं जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर ठाकरे गटाच्याच युवा जिल्हा प्रमुखानं गंभीर आरोप केलेत. वागचौरे यांनी जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केलेला असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांनी मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व आणि कार्याला खूप आशीर्वाद मिळत असल्याचं मत सुद्धा व्यक्त केलंय. मुंबई विमानतळावरील कंट्रोल रूमला विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आला होता. अज्ञातानं गेट नंबर 1 वर बॉम्ब असल्याचं सांगत ऑल द बेस्ट म्हणत फोन ठेवून दिला आणि या प्रकरणाची गंभीरता समजूत घेत पोलिसांनी तातडीनं विमानतळाची तपासणी केली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही. आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. तापमानाचा पारा वाढल्यामुळे मावळ आणि मुळशी तालुक्यामधील धरणांची पाणी पातळी खालावली आहे, तर 44 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची पाणी पातळी ही 34.96% गेली असून त्यामुळे आता नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. साताऱ्यामधील कोरेगाव शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली, त्यामुळे आता अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत टँकरद्वारेच पाणी पुरवठा करणार असल्याचं माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुंबई उपनगर परिसरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. भांडूप परिसरात नाकेबंदी करून गाड्यांची तपासणी सुरू असताना एका कारमधून पैशांचं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ही रक्कम जवळपास 3 ते 3.5 कोटींच्या घरात असल्याचं समजतंय. सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडलेला असून शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलांचा हार घालण्यात आला आणि गाडीवर शाई सुद्धा फेकण्यात आली आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे मैदानात उतरलेत. शिंदेंची भेट घेत त्यांनी लवकरात लवकर उमेदवार देण्याची विनंती केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलंय. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि या पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजू राजळे यांचा फोटो या ठिकाणी छापण्यात आला. यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपनं उत्तर मध्य मुंबईमध्ये लोकसभेची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर निकम यांनी मुंबादेवीचं दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. मुंबादेवी मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यामधील आंबेरी गावामध्ये ठाकरे गटाच्या 150 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय. संपूर्ण गावामधील 90% लोकांनी प्रवेश केल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी निवडणूक आयोगानं पुन्हा नोटीस बजावली असून 48 तासात उत्तर न दिल्यास शॅडो पथकानं दाखवलेला खर्च निवडणूक खर्चामध्ये दाखवला जाणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलाय. मी कोणतीही माहिती लपवलेली नाही. आक्षेप घेणारे कशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी हरकतींवर दिली आहे. तर रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर रावेर लोकसभा अपक्ष उमेदवार संजय कांडलेकर यांनी हरकत घेतलेली होती. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. मातोश्री आमचं दैवत होतं, विजयी उमेदवाराची मासाहेब आरती करायच्या, पण आता मातोश्रीमध्ये काय चाललंय अशा शब्दात रामदास कदमांनी निशाणा साधलाय. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीच्या उमेदवारांसाठी 10 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा होती आणि कपिल पाटील, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये मोदींची सभा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर असून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे भव्य सभा देखील घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली आहे. नारायण राणेंच्या प्रचार सभेसाठी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा उद्धव ठाकरेंना पोटदुखी झालेली होती. त्यावेळेस रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या की राणे जोपर्यंत शिवसेनेमध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला. उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून ठाकरेंच्या भाषणाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. अजित पवार शिरसुफळ सांगवी इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असून धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची बार्शी इथं सभा होती आहे. यावेळी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. ठाण्यामधील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली जाते. आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची देशाला दिशा देणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे आता मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2 वर्ष पायाला भिंगरी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरतायत. त्यामुळे राज्यांच्या विकासाला गती मिळाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजित घाटगे यांची कोल्हापुरात भेट झाली. यावेळी त्यांच्यामध्ये बंद दाराआड पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर बीडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये माझा भाऊ माझी बहीण इतकंच बोललं जाते. बीडच्या खासदार कुठल्या विषयावर बोलल्यात का, असा खडा सवाल मवियाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी केलाय. वडिलांनी सुरू केलेले 26 कारखाने मुंडेंनी बंद पाडले, असा टोळा देखील सोनावणेंनी लगावला. नारायणगडावर सभेची तयारी आता सुरू आहे. पार्किंग त्याचबरोबर पाणी, रुग्णालय याबाबत 3 तारखेला पाहणी होणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिलेली आहे. समाजाच्या खांद्यावर लोकसभा मतदानाची जबाबदारी आहे आणि कुणाला मतदान करायचे याबाबत मी कुणालाही मतदान करणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबईसह राज्याला उष्णतेचा तडाखा बसतोय. मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि ठाण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर राज्यामध्ये काही ठिकाणी तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. वाढलेल्या उष्म्यामुळे राज्यामधील 184 जणांना उष्माघाताचा फटका बसलेला असला तरी मुंबई अद्याप तरी एकाही रुग्णाची मुंबईत नोंद झालेली नाहीये. मालेगावच्या तापमानात पुन्हा 3 अंशांची वाढ झाली आहे. मालेगावातील तापमान 42 अंशावर पोहोचलेलं असून मनमाडमधील तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय. तर वाशिम जिल्ह्यामधील वाई, शिरपूर, रिसोडसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला आणि आंबा बागांचं मोठं नुकसान झालं. वाशिमच्या मंगळुपीर तालुक्यामधील वनोजा गावामधील मागील एका महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक देखील हैराण झालेत. प्रशासन गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करत नसल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. केंद्र शासनानं कांदा निर्यातीमधील परवानगी दिलेली असताना व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या 1 महिन्यांपासून लिलाव ठप्प आहेत आणि दोघांच्या वादामध्ये शेतकरी भरडला जातो. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली स्वच्छता मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली आहे. तर गेल्या 23 आठवड्यांपासून मुंबई महानगरमध्ये सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप दर्जा देत शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते.
कोकण रेल्वे मार्गावर 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वंदे भारतचा वेग मंदावणार असून सुमारे 8 तासांच्या प्रवासासाठी 10 तासांचा अवधी लागणार आहे. तर यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्रातील परीक्षा जो आहेत त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठातर्फे 6, 7 आणि 13 मे रोजी या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून सगळ्या परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यापीठानं एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या. हिंगोली ते सेनगाव महामार्गावरील राहुली पाटीजवळ वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. तर वैभव पाटील आणि शुभम पारस्कर अशी मृत तरुणांची नावं आहेत. गोंदियामधील दासगाव रस्त्यावरील नीलज गावाजवळ 2 बाईकची धडक झाली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी आहेत. आणि बातम्यांच्या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहताना न्यूज 18 लोकमत.